जलजीवनला पैसे नाहीत म्हणून वगैरे दुसरीकडे आपल्याकडे डीपीसीचा निधी असतो, जिल्हा परिषदेचा सेसचा निधी असतो. तर याच्याबद्दल काही ठराविक आमदार आहेत, ठराविक लोकप्रतिनिधी आहेत, हेच पैसे आणि त्यांची कामं मंजूर होत आहेत. तर प्रशासकीय राजवटीत आपल्याला तरी विश्वासात घेतलं जाते का? नाही, एक तर महाराष्ट्र सरकारची काम करायची पद्धत वेगळी आणि केंद्र सरकारची वेगळी. मी चांगल्याला चांगलं म्हणेन, कारण केंद्र सरकारमध्ये ह्या सगळे बसलेले आहेत आणि रेग्युलर सगळे फॉलोअपही घेत असतात. केंद्र सरकारमध्ये कधीही विरोधात आम्ही आहोत म्हणून कामं होत नाहीत असं होत नाही. गडकरी साहेब असतील, रेल्वे मंत्रालय असतील, आमचे काही स्टॉपेजेसवर वाद असतील की बाबा ही स्टॉप ट्रेन थांबवा, मग ते नाही म्हणतात वगैरे अशा गोष्टी. पण इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत किंवा जलजीवन मिशनचे पैसे असतील, आम्हाला कधीही केंद्र सरकारमधला एकही मंत्री नाही म्हणत नाही आणि पैसे नसतील डिपार्टमेंटकडे तर सांगतात आम्हाला आता बजेट नाहीये, ही आमची अडचण आहे. म्हणून मला कमी करून दुसऱ्याला देतात असं होत नाही केंद्र सरकारमध्ये. पण हे खूप मी म्हणजे जड अंतःकरणातून म्हणते की महाराष्ट्रामध्ये एक नवीन कल्चर आलेलं आहे जे खूप वेदना देणार आहे. तर शेवटी आम्हीही लोकप्रतिनिधी आहोत, आम्हाला ह्याच लोकांनी निवडून दिलंय. आम्ही विरोधी पक्षात आहोत म्हणून तुम्ही आम्हाला निधी देणार नाही. आणि जे सत्तेमध्ये आहेत आणि जे कदाचित सत्तेमध्ये आत्ता तुमच्या बरोबर आलेत पण तुमच्या विचारधारेचे नाही, ते सोयीप्रमाणे आता तुमच्या बरोबर आहे, मग ह्या राजकारणाला अर्थ काय राहिला? मग ती कॉन्ट्रॅक्टरीच झाली. मग कसलं ते राजकारण? हे दुर्दैव आहे की अस्वस्थ करणारी परिस्थिती महाराष्ट्रात आली. म्हणजे अशा वेळी सगळेच जर सत्तेमध्ये जायला लागले तर या राजकारणाला, विचारधारेला काही अर्थच राहणार नाही. राज्यातली स्थिती झाली ही देशातली स्थिती. पुणे जिल्ह्यातल्या स्थितीबद्दल आपण काय सांगाल? इथे पण प्रशासन राजवट नाही, आम्हाला म्हणजे अमोलदादाचे माझे इश्यूज असतातच. सेस असेल, डीपीडीसी असेल. आता त्यांनी नवीन कायदे केलेत की डीपीडीसीतून आम्हाला खासदारांना पैसेच द्यायचे नाहीत.